की जमीन आहे आणि जमिनीमधनं अंकुर बाहेर आलेला आहे. ही जमीन आपण जे मित्र आहेत, शहरी भागात जरी आपण राहत असाल तरी अन्नधान्य प्रत्येकाच्या घरी येतं आणि हे कुठून येतं तर जमिनीतनं येतं, हे आपल्याला माहिती आहे. बहुतांश विद्यार्थी शेतकरी कुटुंबाला बिलॉंग करणारेच आहेत. ओके, तर या बीजातनं निसर्ग आपल्याला हा संदेश देतं की हे बीज ज्या वेळेला जमिनीमध्ये रोवलं जातं किंवा पेरलं जातं तर तिथपासून म्हणजे बीजापासून तर फळापर्यंत या सजीवाची जी वाढ आहे त्या वाढीच्या प्रवासामध्ये अनेक संकटांचा त्याला सामना करावा लागतो. उदाहरणार्थ जमिनीमध्ये बीज रोवलं तर या बीजाला कीटक खाऊ शकतात, बरोबर आहे. त्यानंतर हा आलेला जो अंकुर आहे याला जर इथूनच खाऊन टाकलं तर याची पुढची वाढ होऊ शकत नाही. तर या सजीवाला फूल आणि फळापर्यंत पोहोचेपर्यंत संघर्ष वाटायला येतो. यातला जो सजीव तो संघर्ष स्वीकारत नाही, तो नामशेष होतो म्हणजे संपतो. याचं उदाहरण घेण्यामागचा